नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला अजित नावाच्या एका आपल्याच वाचक मित्राने पाठवलेला त्याच्या आयुष्यात घडलेला एक खराखुरा अनुभव सांगणार आहे आणि तो अनुभव मी त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव अजित. तर हा जो प्रसंग माझ्याबरोबर घडलेला होता, या प्रसंगाला घडून साधारणतः 4-5 वर्ष झाली असतील आणि त्याच्या आधीपासूनच मी रेल्वे खात्यामध्ये काम करत होतो आणि रेल्वे खात्यामध्ये काम करत असल्यामुळं माझी बऱ्याच ठिकाणी अधूनमधून बदली व्हायची आणि त्यावेळी अशीच माझी बदली झालेली होती. ते रेल्वे स्टेशन तसं एकदम छोटंसं होतं, कारण ते एक ग्रामीण भागातलं रेल्वे स्टेशन होतं. त्या रेल्वे स्टेशनला फक्त एकच प्लॅटफॉर्म होता आणि तिथं फारशा ट्रेन पण नसायच्या आणि दिवसभरात त्या रेल्वे स्टेशनवरून फक्त 5च ट्रेन जायच्या. त्यातल्या 3 दिवसा जायच्या आणि बाकीच्या 2 रात्रीच्या वेळी जायच्या. सुरुवातीला मला त्या ठिकाणी काम करायला थोडंसं अवघडल्यासारखं वाटलं, कारण त्याच्या आधी मी बऱ्याच वेळा मोठमोठ्या शहरांमध्ये रेल्वे स्टेशनवर काम केलेलं होतं आणि ही ग्रामीण भागामध्ये काम करण्याची माझी पहिलीच वेळ होती. जसं की तुम्हाला माहितीच असेल की शहरातली रेल्वे स्टेशन ही कायम गर्दीनं गजबजलेली असतात, माणसांनी फुललेली असतात. पण त्याच्या अगदी विरोधात हे गावातलं रेल्वे स्टेशन होतं. तिथं दिवसा पण फारशी गर्दी नसायची आणि रात्रीचं तर त्या स्टेशनवर कुणीही नसायचं. मी कधी रात्री त्या रेल्वे स्टेशनवर अजूनपर्यंत ड्युटी केलेली नव्हती, पण त्या रेल्वे स्टेशनवरची लोकं मला नेहमीच सांगायची की त्या रेल्वे स्टेशनवर रात्री कुणीच नसतं. तसं मला ते थोडंसं आश्चर्यकारक वाटलं, कारण त्या रेल्वे स्टेशनवर कंट्रोल रूममध्ये तरी कुणीतरी असायला पाहिजे होतं. आणि मी त्याबद्दल ज्यावेळी विचारपूस केली त्यावेळी मला असं कळलं की त्या रेल्वे स्टेशनवर रात्री कोणतेही अधिकारी किंवा वर्करसुद्धा काम करत नाही. आणि त्याच्यामागं जे कारण होतं ते कारण ऐकून पहिल्यांदा मला हसूच फुटलं. मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की त्या रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी खूपच भयानक अनुभव येतात. कुणी सांगायचं की तिथं एका अज्ञात शक्तीचा वास आहे, तर कुणी त्या शक्तीला स्वतः डोळ्यांनी बघितल्याचं कबुली द्यायचं. पण मी मात्र सुशिक्षित असल्यामुळे आणि शहरात राहत असल्यामुळे माझा त्या गोष्टीवर कधीच विश्वास बसला नाही आणि मला माहिती होतं की गावाकडे अशा गोष्टी कॉमन असतात. त्यामुळं मी त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आता ज्यावेळी मी त्या रेल्वे स्टेशनवर कामासाठी जॉईनिंग केलेलं होतं तेव्हापासून त्याच ऑफिसमध्ये एक रमेश नावाचा मुलगा माझा चांगलाच मित्र झालेला होता. रमेश आणि मी साधारणतः एकाच वयाचे आणि मी तिथं कामाला लागल्यापासून मी रमेशच्याच खोलीमध्ये राहत होतो. रमेश पण माझ्या आधी 10-15 दिवसच त्या ठिकाणी कामासाठी जॉईन झालेला होता. त्यामुळं रमेशची आणि माझी 1 महिन्याभरातच चांगली मैत्री झाली. 1 महिन्याभराचा काळ एकदम व्यवस्थित गेला. हळूहळू मला ते गावाकडचं काम आवडायला लागलं, कारण जरी ते रेल्वे स्टेशन ग्रामीण भागामध्ये असलं तरी तिथं कामाचा लोड मात्र खूपच कमी असायचा. कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की त्या रेल्वे स्टेशनवरून दिवसभरामध्ये साधारणतः 4 ते 5 ट्रेनच जायच्या. त्यामुळं कामाचा लोड खूपच कमी, म्हणजे नाच्या बरोबर होता. आणि त्यातच एक दिवशी आमच्या साहेबांनी मला आणि रमेशला ड्युटीवर असताना त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. आम्ही साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. त्यावेळी साहेबांनी आम्हाला एक ऑफर दिली. साहेब म्हणाले, रमेश आणि अजित, तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुमची जर हरकत नसेल तर तुम्ही नाईट ड्युटी करू शकता, कारण नाईट ड्युटीला तुम्हाला सॅलरी पण चांगली मिळणार आहे आणि रात्री तुम्हाला कामाचा लोड काहीच नसणार आहे. फक्त तुम्हाला रात्रभर रेल्वे स्टेशनवर थांबून पहारा द्यायचा आहे. तसं मी आणि रमेशनी एकमेकांकडे बघितलं आणि आम्ही साहेबांना थोडासा विचार करून सांगतो असं सांगितलं. त्यानंतर मी आणि रमेश केबिनमधून बाहेर पडलो. दुपारचं जेवण कॅन्टीनमध्ये करत असताना मी रमेशला विचारलं, रमेश, साहेब जे आत्ता आपल्याला बोलले त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तसं रमेश थोडा वेळ विचार करून मला म्हणाला, अजित, मी पण तुझ्यासारखा शहरी भागातूनच आलेलो आहे आणि माझा पण भूत प्रेत असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळं माझं पण असंच म्हणणं आहे की आपण ती रात्रीची नाईट ड्युटी करूया, कारण आपल्याला पैसे पण चांगले मिळतील, त्यातच कामाचा अजिबात लोड नाही. आणि तसं पण आपल्या केबिनमधल्या स्क्रीनवर आपल्याला CCTV लावल्यामुळं सगळं दिसतंय, त्यामुळं आपल्याला बाहेर जाऊन पहारा देण्याची पण गरज नाही. मला पण रमेशचं म्हणणं पटत होतं आणि माझ्या पण डोक्यात तोच विचार होता की आम्ही नाईट ड्युटी करावी. आता रमेशची आणि माझी सहमती झाल्यानंतर दुसरा कोणता प्रश्नच नव्हता आणि आम्ही ती नाईट ड्युटी करायचं ठरवलं. आम्ही त्याच दिवशी साहेबांना फोन करून उद्यापासून आम्ही नाईट ड्युटीला येतो असं सांगितलं. आता त्या दिवशीची आमची ड्युटी संध्याकाळी 6 वाजता संपली आणि आम्ही पुन्हा आमच्या रूमवर परत गेलो. आता दुसऱ्या दिवशीपासून आम्हाला नाईट ड्युटीसाठी जायचं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही दिवसभर आराम केला आणि संध्याकाळी 8 वाजता आम्ही आमच्या रूममधून बाहेर पडलो. साधारणतः 10-15 मिनिटांमध्येच आम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊन पोचलो आणि त्या दिवशी रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशनवर जाण्याची ती आमची पहिलीच वेळ होती.
रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला फक्त एक कॅन्टीन चालू होतं. त्या ठिकाणी एक चहावाला होता. बाकी दुसरं तिथं कुणीही नव्हतं. आम्ही आता रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केला आणि आम्ही आमच्या केबिनमध्ये जाऊन बसलो. रूममधून निघतानाच आम्ही जेवण करून निघालेलो असल्यामुळे आता जेवणाचा वगैरे कोणताच प्रश्न नव्हता. जवळजवळ 1-2 तास आम्ही तिथे गप्पा मारत बसलो. त्यानंतर आम्ही ठरवलं की एक जण झोपेल आणि एक जण पहारा देईल. असं ठरवून मी रमेशला झोपायला सांगितलं. साधारणतः 11 वाजता एक ट्रेन आली आणि एक 5-10 मिनटं थांबून पुन्हा ती ट्रेन निघून गेली. त्यानंतर मी सुद्धा झोपलो, कारण रात्रीची जी दुसरी ट्रेन होती ती पहाटे 5 वाजता येणार होती. त्यानंतर पहाटे 5 वाजताच आमच्या दोघांना जाग आली, कारण त्या ट्रेनचा बोंगा आमच्या कानावर पडलेला होता. ती ट्रेन गेल्यानंतर पण आम्हाला पुन्हा कोणतंच काम नव्हतं. त्यानंतर आम्ही सकाळी 6-6:30 वाजेपर्यंत पुन्हा निवांत झोपलो. त्यानंतर जशी आमची ड्युटी संपली तसं आम्ही आमच्या रूमकडे निघालो. खरं तर नाईट ड्युटी खूपच निवांत होती. त्यामुळं मी एकदम खुश होत रमेशला टाळी देत रमेशला म्हणालो, यार रमेश, ही नाईट ड्युटी खूपच भारी आहे. आता आपण इथून पुढं नाईट ड्युटीज करूया. पण रमेशच्या डोक्यात मात्र काहीतरी चाललेलं होतं, पण तो मला काही सांगत नव्हता. गप्पा मारत मारत आम्ही आमच्या खोलीवर पोचलो. त्यानंतर सकाळचा चहा पित असताना रमेश मला म्हणाला, अजित, माझ्या डोक्यात अजून एक कल्पना आहे, बघ तुला पटते का? तसं मी रमेशला म्हणालो, बोल ना रमेश. त्यानंतर रमेश मला सांगायला लागला, अजित, आता आपण रात्रीच बघितलं की त्या रेल्वे स्टेशनवर आपल्याला फारसं काही काम नसतंय आणि तसं पण तिथं आपण ड्युटी करतोय का नाही करतोय हे कोणी बघायला पण नसतंय. अजित, आता आपण असं करूया, एक आठवडा तू एकटा रात्रभर ड्युटी करायची आणि त्या एका आठवड्यामध्ये मी पूर्णपणे निवांत असणार. म्हणजे माझी कामाची हजेरी तूच लावायचीस आणि मी एक आठवडाभर माझ्या घरी जाऊन निवांत राहतो. आणि पुढच्या आठवड्यामध्ये मी ड्युटी करणार आणि तू तुझ्या घरी जायचंस. त्यावेळी तुझी हजेरी मी लावणार. तसं रमेशचं म्हणणं मला पटलं आणि आम्ही अगदी त्याच पद्धतीनं काम करायचं ठरवलं. आणि आता दिवस वायपट घालवण्यापेक्षा आम्ही त्याच दिवसापासून ही गोष्ट अंमलात आणायचं ठरवलं. पण आता प्रश्न हा होता की सुरुवात कोणी करायची. तसं मी रमेशला म्हणालो, रमेश, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी आजपासून एकटा ड्युटी करतो. तसं रमेश मला म्हणाला, ठीक आहे अजित, तू आज नाईट ड्युटीला एकटाच जा आणि मी पहाटे 5च्या ट्रेननं माझ्या घरी जातो. आता आमच्या दोघांमध्ये या सगळ्या गोष्टी ठरल्या. संध्याकाळी 8:30-9 वाजता मी जेवण करून एकटाच रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. मी पुन्हा रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केला आणि माझ्या केबिनमध्ये जाऊन बसलो. पहिल्यांदा मला थोडंसं रिलॅक्स वाटलं, पण केबिनमध्ये बसल्यानंतर मला थोडंसं दडपल्यासारखं व्हायला लागलं. उगीच शरीर जड झाल्यासारखं वाटायला लागलं, कारण आज रात्रीच्या वेळी मी त्या रेल्वे स्टेशनवर एकटाच होतो. काल मला त्या गोष्टी जाणवल्या नव्हत्या, कारण रमेश पण माझ्यासोबत होता आणि कोणीतरी सोबत असलं की मनाला पण थोडासा आधार मिळतो. पण त्या दिवशी रमेश सोबत नसल्यामुळे कदाचित मला तसं झालं असेल, म्हणून मी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर मी पुन्हा माझ्या मोबाईलमध्ये टाईमपास करायला लागलो. अधूनमधून माझं लक्ष त्या CCTVच्या स्क्रीनवर होतं. रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूच्या होणाऱ्या सगळ्या हालचालींवर मी लक्ष ठेवत होतो. बघता बघता रात्रीचे 11 वाजले आणि 11च्या ट्रेनचा बोंगा मला ऐकायला आला. 5च मिनिटात 11ची ट्रेन रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली. त्या ट्रेनमधून 2-3 पॅसेंजर उतरले आणि ती ट्रेन पुन्हा निघून गेली आणि पुन्हा एकदा ते रेल्वे स्टेशन पूर्णपणे एकटं पडलं. आणि माझ्या सोबतीला फक्त होती ती म्हणजे तिथली भयान शांतता. आणि त्या शांततेनेच मी थोडासा आतून भेदरलो. पण मी माझ्या मनावर संयम ठेवला आणि मी माझ्या खुर्चीवर बसून झोपायची तयारी करायला लागलो. हळूहळू माझ्या डोळ्यावर झापड पण यायला लागली. पण अचानक मला वाटतं 11:30ची वेळ असेल. माझ्या कानावर एक आर्त किंकाळी आली. तसा मी एकदम दचकून जागा झालो आणि मी माझ्या खुर्चीवरून उभं राहून केबिनमध्ये इकडे तिकडे बघायला लागलो. पण तो आवाज मला केबिनच्या बाहेरून येत होता, म्हणजे प्लॅटफॉर्मवरून येत होता. माझ्या केबिनच्या आजूबाजूला सगळ्या काचेच्या खिडक्या असल्यामुळं मी केबिनमधूनच सगळ्या प्लॅटफॉर्मचं निरीक्षण करायला लागलो. पण मला प्लॅटफॉर्मच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कुणीच दिसलं नाही. पण तो ओरडण्याचा आवाज अजून पण मला येत होता. तो आवाज ऐकून मला असं वाटत होतं की कोणीतरी प्रचंड वेदनेमध्ये विवळत असावं. तसं माझ्या डोक्यात विचार आला की 11ची रेल्वे जातेवेळी एखादा अपघात तरी झाला नसेल ना. आणि त्याची खात्री करण्यासाठी मी माझ्या केबिनमधून बाहेर पडलो. केबिनमधून बाहेर पडताना मी एक मोठा टॉर्च माझ्या हातामध्ये घेतलेला होता आणि मी बाहेर येऊन आवाज कोणत्या बाजूने येतोय याचा कानोसा घ्यायला लागलो. तसं केबिनच्या बाहेर आल्यानंतर मला जाणवलं की तो आवाज प्लॅटफॉर्मच्या उजव्या बाजूने येत होता. आता मी माझ्या हातातला टॉर्च घेऊन त्या प्लॅटफॉर्मच्या उजव्या बाजूने जोरजोराने पावलं टाकत पुढं चाललेलो होतो आणि जसा मी पुढं जात होतो तसा तो आवाज माझ्या पण हळूहळू जवळ यायला लागला.
आणि मी आता त्या आवाजाच्या एकदम जवळ जाऊन पोचलो आणि मी त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणि रेल्वे रुळावर सगळीकडे चेकिंग करायला लागलो. पण तिथं मला कुणीच दिसलं नाही. आवाज तर असा येत होता जसं की माझ्या समोरच कुणीतरी ओरडत असावं, पण माझ्यासमोर कुणीच नव्हतं. मी टॉर्चच्या प्रकाशामध्ये सगळीकडे एकदम व्यवस्थित बघितलं, पण मला कुणीच दिसत नव्हतं. पण तो आवाज इतका आर्त होता की मी स्वस्थच बसू शकत नव्हतो. पण बराच वेळ शोधाशोध करून मला कुणीच सापडलं नाही आणि मी पुन्हा माझ्या केबिनकडे परत आलो. आता केबिनमध्ये परत आलो तरी तो आवाज मला येतच होता आणि त्या भयानक आवाजाने माझं डोकं दुखायला लागलं. मी केबिनचा दरवाजा आतून लॉक केला आणि मी पुन्हा माझ्या खुर्चीवर जाऊन बसलो. आता मी थोडासा विचार करून माझी नजर CCTV कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर वळवली. तसं मला प्लॅटफॉर्मच्या उजव्या बाजूला एक विचित्र गोष्ट दिसली. त्या CCTVच्या स्क्रीनमध्ये मला दिसत होतं की आमच्या प्लॅटफॉर्मच्या उजव्या बाजूला एक पांढरी आकृती होती. ती रेल्वे रुळावर होती, पण ते काय होतं ते मला स्पष्ट दिसत नव्हतं. मी पुन्हा एकदा खुर्चीवरून उठलो आणि त्या दिशेला बघितलं, पण माझ्या उघड्या डोळ्यांनी मला तिथं कुणीच दिसत नव्हतं. फक्त मला CCTVमध्येच ते दिसत होतं आणि मी पुन्हा CCTVमध्ये दिसणाऱ्या त्या दृश्याकडे एकदम बारकाईने बघायला लागलो. आता हळूहळू ती पांढरी आकृती उभी राहिली. ते काय होतं ते मला स्पष्ट दिसत नव्हतं, पण त्या आकृतीच्या आकारावरून जाणवत होतं की तो एखादा माणूस असावा. बघता बघता ती आकृती रेल्वे रुळाजवळ उभी राहिली आणि ती पुन्हा प्लॅटफॉर्मवर चढली आणि ती प्लॅटफॉर्मवरून पुन्हा माझ्या केबिनच्या दिशेनेच पुढं सरकायला लागली. आता ती आकृती जशी जशी माझ्या केबिनच्या जवळ येत जाईल तसं तसं ते दृश्य मला थोडंसं स्पष्ट दिसायला लागलं आणि जसं ते माझ्या दृष्टिक्षेपामध्ये आलं तसं मला दिसलं की तो एक पांढरा शुभ्र माणूस होता आणि त्याचा एक पाय तुटलेला होता. तो एका पायावर लंगडत लंगडत माझ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने सरकत होता. मी सारखा खुर्चीवरून उठून बाहेर प्लॅटफॉर्मवर बघत होतो, पण माझ्या डोळ्यांना तिथं काहीच दिसत नव्हतं. मी CCTVमध्ये डोळे फाडून बघायला लागलो. तो माणूस आता हळूहळू चालत माझ्या केबिनच्या अगदी दरवाजाजवळ येऊन पोचला. त्यावेळी मी माझ्या उघड्या डोळ्यांनी केबिनच्या दरवाजाकडे बघितलं, पण तिथं कुणीच नव्हतं. तसं मात्र माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी विचित्र आहे, काहीतरी भयानक आहे, जे आपल्या बुद्धीच्या बाहेरचं आहे. एवढे दिवस मी या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नव्हता, पण त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या मनात विचार आला की ही गोष्ट काहीतरी पॅरानॉर्मल आहे. आणि एवढे दिवस त्या जागेबद्दल ज्या काही अफवा होत्या त्या एका क्षणात मला खऱ्या वाटायला लागल्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी मी खूपच घाबरलो होतो. भीतीनं माझं शरीर लटलट कापायला लागलेलं होतं. माथा घामानं ओलाचिंब झालेला होता. मला काय करावं ते समजत नव्हतं. माझ्या हातापायातलं अवसानच गळालं होतं, पण घाबरून चालणार नव्हतं. मला माझा जीव वाचवायचा होता. मी आता पुन्हा CCTVच्या स्क्रीनवर बघितलं तर ती आकृती आता माझ्या केबिनच्या दरवाजाजवळ येऊन थांबलेली होती. मी एक क्षणभरच विचार केला आणि मी पटकन माझ्या केबिनमधल्या टेबलाखाली शिरलो आणि मी टेबलाच्या खालूनच CCTVच्या स्क्रीनकडे बघायला लागलो. त्यावेळी मला दिसलं की त्या आकृतीनं माझ्या केबिनचा दरवाजा अलगद पुढं ढकलला. तसं माझ्या कानावर कुर्र असा एक आवाज आला. मी टेबलाखालून माझ्या केबिनच्या दरवाजाकडे बघितलं. त्यावेळी मला दिसलं की दरवाजा उघडला होता, पण दरवाजाजवळ कोणीच नव्हतं. आणि त्यावेळी माझी खात्री पटली की ही गोष्ट म्हणजे नक्कीच एखादी आत्मा असणार आहे. माझ्या हृदयाची धडधड खूपच वाढली आणि भीतीनं टेबलाखालीच माझी बोबडी वळली. पण मी कसा तरी स्वतःवर संयम ठेवला आणि मी अंगाचा मुटका करून तसाच टेबलाखाली बसलो. तेवढ्यात अचानक लाईट गेली. मला आता काहीच दिसत नव्हतं. माझ्या बाजूला होता तो भयान अंधार. मला माझ्या टेबलाच्या भोवतानी कुणीतरी फिरतंय असा आवाज यायला लागला. तो चालण्याचा टप 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 आवाज मला एकदम स्पष्ट येत होता आणि त्यावेळी मला वाटलं की माझं आयुष्य संपलं. तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे आणि मी आता शेवटच्या घटका मोजायला लागलो. आणि त्यावेळी मला पश्चाताप झाला की मी कशाला एकटा नाईट ड्युटीला आलो असेल. पण आता त्या गोष्टीचा विचार करून काहीच उपयोग नव्हता. मी आता येईल त्या संकटाला सामोरं जायला तयार झालो. आणि एक 5 मिनिटात पुन्हा लाईट आली. पण लाईट जरी आली तरी माझं टेबलाखालून बाहेर निघायचं धाडस होत नव्हतं, कारण मला माहिती नव्हतं की ती शक्ती अजून माझ्या केबिनमधून बाहेर गेली होती का नव्हती. आणि त्याची खात्री करण्यासाठी मी टेबलाखालूनच CCTVच्या स्क्रीनवर बघितलं. तर त्यावेळी मला दिसलं की ती पांढरी शक्ती माझ्या केबिनच्या बाहेर पडली होती आणि पुन्हा प्लॅटफॉर्मच्या उजव्या बाजूला चाललेली होती. अजून पण तिचा विवळण्याचा आवाज येतच होता. आणि एक 5 मिनटं ती चालत चालत त्या प्लॅटफॉर्मच्या उजव्या बाजूच्या अंधारामध्ये कुठंतरी गायब झाली आणि क्षणार्धात तो विवळण्याचा आवाज पण पूर्णपणे बंद झाला. तरी पण एक 5 मिनटं मी टेबलाखालीच थांबलो आणि पुन्हा मनाची तयारी करून टेबलाखालून बाहेर आलो. त्यावेळी मात्र सगळं वातावरण एकदम शांत झालेलं होतं. पण आता माझं ती रात्र तिथं काढण्याचं अजिबात धाडस होत नव्हतं आणि मी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता माझं सगळं सामान तिथंच टाकून
त्या रेल्वे स्टेशनवरून मध्यरात्रीच माझ्या खोलीच्या दिशेने पळत सुटलो. 15 मिनिटात मी माझी खोली गाठली आणि मी जोरजोराने दरवाजा वाजवायला लागलो. तसा रमेश डोळं चोळत उठला आणि त्याने दरवाजा उघडला आणि मला एवढ्या रात्री परत आलेलं बघून तो मला विचारायला लागला, अरे अजित, काय झालं? तू एवढा का ओरडायला लागलेस आणि एवढा का घाबरलायस तू? रमेश मला प्रश्न विचारत होता, पण मी मात्र काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी खोलीचा दरवाजा लॉक केला आणि सोफ्यावर जाऊन पडलो. रमेश माझ्यासाठी पाणी घेऊन आला. मी ते पाणी पिलो आणि एक 10 मिनिटानंतर मी थोडासा नॉर्मल झालो. त्यानंतर मी रमेशला सांगायला लागलो, रमेश, सगळी लोक म्हणतात ते एकदम खरं आहे. त्या रेल्वे स्टेशनवर रात्री खरंच एक भयानक शक्ती फिरत असते. मी माझ्या डोळ्यांनी बघितले रमेश. तसा रमेश मोठमोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला, अरे अजित, तू पण या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलायस काय? तसं मी रमेशला म्हणालो, अरे रमेश, मी खरं सांगतोय, मी खरंच त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. पण रमेशला माझं बोलणं खरं वाटत नव्हतं. त्यावेळी मी रमेशला म्हणालो, रमेश, जर तुला खात्री करून घ्यायची असेल तर तू एक रात्र त्या रेल्वे स्टेशनवर काढ, म्हणजे तुला कळेल. तसं रमेश म्हणाला, ठीक आहे, मग उद्याची वाट कशाला बघायला, मी आत्ताच जाऊन या गोष्टीची खात्री करून येतो. तसं मी रमेशला बऱ्याच वेळा समजवायचा प्रयत्न केला की रमेश, तू स्वतःचा जीव नको धोक्यात घालूस. पण रमेश मात्र ऐकायला तयारच नव्हता आणि तो रात्रीच नाईट ड्युटीसाठी बाहेर पडला. मला आता माझ्या खोलीमध्ये सुद्धा एकट्याला भीती वाटायला लागलेली होती आणि मनात एकसारखी काळजी होती की रमेशचं काही बरं वाईट होऊ नये. पण जसा रमेश त्या रेल्वे स्टेशनवर गेला तसा 1-2 तासात माझ्या खोलीचा दरवाजा कोणीतरी जोरजोराने वाजवायला लागला. मी लगबगीने उठून दरवाजा उघडला तर मला दरवाजामध्ये रमेश उभा असलेला दिसला. तो पण खूपच भेदरलेला होता. तो पटकन खोलीमध्ये आला आणि त्याने कडी लावली आणि तो मला सांगायला लागला, अजित, तू म्हणत होता ते एकदम खरं आहे. खरंच तिथे एक भयानक शक्ती आणि खरंच त्या रात्री आमच्या दोघांना सुद्धा त्या रेल्वे स्टेशनवर खूपच विचित्र अनुभव आलेला होता. त्या रात्री आमच्या दोघांना पण कसलीच झोप लागली नाही. आम्ही जागतच ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी पण आमची मनस्थिती काही फारशी बरी नव्हती आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी नाईट ड्युटी करायचं का नाही हाच प्रश्न पडलेला होता. पण हे नेमकं प्रकरण काय आहे, त्या रेल्वे स्टेशनवर नेमकं कुणाचा आत्मा आहे हेच आम्हाला माहिती नव्हतं आणि ते आता आम्हाला जाणून घ्यायचं होतं. आणि त्यावेळी माझ्या डोक्यात एक गोष्ट आली. त्या रेल्वे स्टेशनच्या अलीकडे असणारी ती चहाची टपरी, ती रात्रभर चालू असायची. तसं माझ्या डोक्यात एक विचार आला की त्या चहाच्या टपरीवाल्याला नक्कीच काहीतरी माहिती असणार आणि मी रमेशला ती गोष्ट बोललो आणि आम्ही लगेचच आमच्या खोलीतून बाहेर पडलो. आम्ही 15 मिनिटामध्ये त्या आमच्या रेल्वे स्टेशनच्या अलीकडच्या चहाच्या टपरीजवळ पोचलो. चहावाल्याजवळ फारशी गर्दी नव्हती. आम्ही त्या चहावाल्या भैयाजवळ गेलो आणि आम्ही त्या रेल्वे स्टेशनवर काल रात्री आम्हाला आलेला अनुभव सांगितला. तसा तो चहावाला गालातल्या गालात हसला आणि तो आम्हाला म्हणाला, एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे साहेब. रात्रीची 11ची वेळ होती आणि रात्रीच्या 11 वाजता नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशन एकदम पूर्णपणे मोकळं होतं आणि अचानक मला 11 वाजता कुणाचा तरी जोराने किंचाळण्याचा आवाज आला. त्यावेळी या रेल्वे स्टेशनवर नाईट ड्युटीसाठी कुणीच नसायचं. बराच वेळ विचार करून मी रेल्वे स्टेशनच्या दिशेने धाव घेतली आणि आत जाऊन मी प्लॅटफॉर्मच्या उजव्या बाजूला बघितलं तर तिथं मला एक मृत शरीर दिसलं. कुणीतरी रेल्वेच्या खाली आलेलं होतं आणि त्याच्या शरीराचे बरेचसे तुकडे झालेले होते. मी ती गोष्ट माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितली होती. त्यानंतर मी पोलिसांना ही बातमी पण कळवली होती, पण ती नेमकी कुणाची होती याचा कधीच शोध लागला नाही. या घटनेनंतर मी पण खूप घाबरलो होतो. मी 1 आठवडाभर माझा धंदा बंद ठेवला, पण पोटापाण्यासाठी मला धंदा करावाच लागत होता आणि 1 आठवड्याभरानंतर मी माझी चहाची टपरी पुन्हा चालू केली आणि तेव्हापासून मला रोज रात्री रेल्वे स्टेशनवरून त्या माणसाच्या किंचाळण्याचा आवाज येतो. सुरुवातीला मला त्याची भीती वाटायची, पण आता मला त्या आवाजाची सवय झाली. त्यानंतर बऱ्याच जणांकडून मी किस्से ऐकले की त्यांना रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी तो भयानक माणूस दिसतो. कधी त्याचा पाय तुटलेला असतो तर कधी त्याचं डोकं तुटलेलं असतं, पण तो कधीच कुणाला इजा पोचवत नाही. आता त्या चहावाल्याच्या तोंडून हे शब्द ऐकून माझे आणि रमेशचे, आमच्या दोघांचे पण डोळे विस्फारले होते. अशा कोणत्या तरी गोष्टीला आयुष्यात कधी सामोरं जावं लागेल असा आम्ही स्वप्नात पण विचार केलेला नव्हता. आणि दुसऱ्या दिवशीपासून आम्ही आमची डे शिफ्ट चालू केली. त्या रेल्वे स्टेशनवर जवळजवळ 3 वर्ष मी काम केलं, पण त्यानंतर मात्र मला कोणताच भयानक अनुभव आला नाही, कारण तो अनुभव फक्त रात्रीच्या वेळी यायचा. आज या घटनेला घडून बरेचसे दिवस झाले, पण आज जरी तो प्रसंग मला आठवला तर माझ्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.